भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत. अंतिम आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि अधिवेशनामध्ये आज स्थगन प्रस्ताव विरोधक आणतायत. सर, स्थगन प्रस्ताव आणण्याचा प्रयास आहे विरोधकांचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महिला मुली सुरक्षित नाही आहे असा आरोप विरोधक करतायत सत्ताधाऱ्यांवर. नाही, विरोधी पक्षांचं राजकीय भवितव्य सुरक्षित नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारचे उद्योग सुचत आहेत. आणि स्थगन प्रस्ताव तर रोज नियम 57 नोटीस दिली जाते, पण ते स्थगन प्रस्ताव फेटाळले जातात. त्यामुळे विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणला आहे ही काही फार मोठी बातमी आहे असं मला काही वाटत नाही. विरोधक जनतेचे प्रश्न न मांडता स्वतःचेच प्रश्न मांडण्यामध्ये मक्षूल आहेत असं विधानसभेतल्या कामकाजावरनं दिसत आहे. नक्कीच ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, मग संगमनेरमध्ये ॲसिड हल्ला असू द्या किंवा एखाद्या भोंदू बाबाकडून एका महिलेला फूस लावून 5 वर्ष अत्याचार केल्याची घटना असू द्या, अशा विविध घटनेंचा दाखला देत आहेत आणि महिला सुरक्षित नाही आहेत महाराष्ट्रात असा दावा केला जातो आहे. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्नही आहे. नाही बघा, अत्याचाराच्या घटना होणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, पण लॉ अँड ऑर्डरला छेद देणाऱ्या घटना घडतच असतात. परंतु एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांचा रिस्पॉन्स कसा आहे, किती क्विक आहे, किती प्रामाणिकपणाने आहे, याच्यावरनं कायदा सुव्यवस्थेचं मूल्यमापन केलं जात असतं. आणि मला असं वाटतं की या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांचा रिस्पॉन्स हा अत्यंत क्विक आहे, त्वरित आहे, इम्पार्शली आहे. कोणाचाही पक्ष वय हे त्याची श्रीमंती वगैरे न बघता कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही आहे ही भूमिका ठेवून पोलीस कठोरपणे काम करत आहेत. आणि त्यामुळे राज्यामध्ये कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे असं मला अजिबात वाटत नाही आहे. परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती विरोधकांच्या राजकीय भवितव्याची निर्माण झाली ही मात्र वस्तुस्थिती. रोहित पवार यांनी सांगितलं की अजित पवार यांच्या मृत्यूपश्चात काही पुरावे त्यांनी आणखी जास्त गोळा केलेले आहेत. या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवारसुद्धा घेणार होते, मात्र त्यांच्यावर कदाचित दबाव असावा म्हणून त्यांनी ती घेतली नसावी किंवा ते काही रिसर्च करत असावे असं पण ते म्हणत आहेत. आणि अजितदादांच्या मृत्यूपश्चात कुणालाही याचं सोयरसूतक राहिलं नाही आहे, ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला, की तपास योग्य दिशेने व्हावा. यासाठी पत्रकार परिषद घेणार आणि सत्य बाहेर आणणार असा पवित्रा घेतला आहे. नाही, रोज चमकोगिरी करण्याच्या पलीकडे ते काय करतायत. आणि त्याच्यामुळे तपास चालू आहे, त्याच्यावर सभागृहात ही चर्चा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तपासाच्या अंती जे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती बाहेर येणार आहे. एकीकडे तपास सुरू आहे, दुसरीकडे या तपासामध्ये त्रुटी आहेत असं वारंवार रोहित पवार सांगतात. तपासाच्या आधीच त्रुटी निर्माण झाल्या. FIR घेतला नाही म्हणतात. FIR कसा घेतला जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर का कोणी दोषी आढळलं तर त्या संदर्भातला FIR घेतला जाईल. आणि CID इन्क्वायरी करते, CBI इन्क्वायरी सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे DGC इन्क्वायरी करते. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्याची सवय त्यांना लागलेली आहे ही दुर्दैवी बाब आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले याची पण चर्चा रंगते की नेमके का गेले, कशासाठी गेले, काय कारणं होती, याची सुद्धा आता मीमांसा केली जात आहेत. केंद्रात मंत्रीपद हवं अशा पण चर्चा सुरू झाल्या. एकनाथ शिंदे काही गुप्तपणाने दिल्लीला नाही गेले. तिथे जाऊन त्यांना पंतप्रधानांनी वेळ दिली होती म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी जाऊन दिल्लीत माननीय पंतप्रधानांना भेटले, त्यांच्याबरोबर राज्याच्या प्रश्नांची चर्चा केली. एकनाथ शिंदेजींचा पक्ष हा NDAचा घटक पक्ष आहे आणि त्याच्यामुळे देशाच्या परिस्थितीविषयी त्यांनी चर्चा केली असेल. त्यामुळे यात नाराजीचा काय मुद्दा आहे. मुद्दा हा आहे खरं तर की विरोधकांना आणि काही लोकांना या सरकारवर टीका करण्यासारखा मुद्दा नसल्यामुळे अशा प्रकारच्या अफवा ते पिकवण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेचे महानगरपालिकेचे नेते अमय घोले त्यांनी पण पत्र लिहिलं आहे आणि प्रोटोकॉल संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे आणि सापत्य वागणूक मिळते आहे शिवसेनेच्या नेत्यांना, उपमहापौरांना असं पण त्यांनी नमूद केलं आहे. हे बघा, ही त्यांचं पत्र ही प्रशासकीय त्रुटीच्या बाबतीतलं आहे आणि त्याच्यामुळे याचा काही राजकीय नाराजीचा काही संबंध जोडणं म्हणजे हे सुतावरनं स्वर्ग गाठण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे अमेय घोल्यांना जे योग्य वाटलं ते एका कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी आयुक्तांना कळवलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेचं प्रशासन हे आयुक्तांच्या हातामध्ये असतं. त्याच्या संदर्भातलं योग्य तो खुलासा आयुक्त करतील. नक्कीच धर्मसुरक्षा विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं, यावर जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. नाही, जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी होती आणि त्याप्रमाणे त्यांनी माफी मागितली. आणि जितेंद्र आव्हाडांना मी एवढंच सांगतो की यापूर्वीसुद्धा त्यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचाही त्यांनी अपमान केला आहे. जर का आव्हाडांना महाराष्ट्रामध्ये नीट राहायचं असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज
बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा अवमान करण्याचं धाडस यापुढे दाखवलं तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी अतुल भातखळकर यांनी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.